सारंगखेडा अवैध वाळू साठा प्रकरण. पंचनाम्यात अडथळा, महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. विभागीय आयुक्तांकडे चौकशीची मागणी. सारंगखेडा येथील संशयित अवैध वाळू साठा प्रकरणात पंचनामा प्रक्रियेदरम्यान झालेल्या गोंधळामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या संपूर्ण प्रकरणाची विभागीय स्तरावर स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी भारत दलपत सिंग गिरासे यांनी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनानुसार सारंगखेडा परिसरातील संशयित अवैध वाळू साठ्याबाबत यापूर्वीही प्रशासनाकडे अनेक तक्रारी व निवेदने देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर 3 जून रोजी सकाळी पंचनामा करण्यासाठी संबंधित महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. कोतवाल भूपेंद्र गिरासे यांच्या दूरध्वनीवरून माहिती मिळाल्यानंतर भारत गिरासे व त्यांचे सहकारी पंचनाम्यासाठी उपस्थित राहिले. मात्र पंचनामा सुरू होण्यापूर्वीच काही व्यक्तींनी घटनास्थळी गोंधळ घालत पंचनाम्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत महसूल अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलीस प्रशासनाची मदत घेणे अपेक्षित असताना तसे करण्यात आले नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नसल्याने संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या संदर्भात विचारणा केल्यावर संबंधित मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनाम्याच्या ठिकाणी अशा गोष्टी घडत असतात असे उत्तर दिल्याचा दावा अर्जदाराने केला आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या गांभीर्यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. याशिवाय या प्रकरणाची माहिती असूनही तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय देखरेखीचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. भारत गिरासे यांनी विभागीय आयुक्तांकडे केलेल्या मागण्यांमध्ये 3 जून रोजीच्या संपूर्ण घटनाक्रमाची सखोल चौकशी, पंचनाम्या प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई, संबंधित महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी, पोलीस मदत का घेण्यात आली नाही याची जबाबदारी निश्चित करणे, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नव्याने पंचनामा करून वस्तुस्थितीची पडताळणी करण्याचा समावेश आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि चौकशी अहवालाची प्रत अर्जदारास उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. अवैध वाळू साठा आणि पंचनामा प्रक्रियेतील कथित अडथळ्यामुळे सारंगखेडा परिसरात या प्रकरणाची चर्चा रंगली असून आता विभागीय प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येतंय का वरचं नाव माझा चेहरा आता चालू केलं का? नमस्कार, माझे नाव भारत दलपत सिंग गिरासे, राहणार सारंगखेडा. तसेच माझे सहकारी राहुल कुवर व गोपाल कुवर आम्हाला दिनांक 1/6/2026 रोजी सारंगखेडा येथे मोठ्या प्रमाणात वाळू साठा आढळून आला. त्यानंतर आम्ही महसूल अधिकारी यांना व मंडळ अधिकारी यांना संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला फोन दूरध्वनीवरती काही उत्तर न दिल्यामुळं आम्ही दिनांक 1 रोजी आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन तक्रारी अर्ज दाखल केला व वाळू चोरी विरोधात तक्रार दिल्यानंतर चौकशीसाठी अर्ज दिला. परंतु स्थानिक प्रशासनाने कुठलीही कारवाई न करता चालढकल केले. त्यामुळे मला माननीय विभागीय आयुक्त नाशिक येथे येऊन तक्रारी अर्ज दाखल करून वाळू माफिया विरोधात कठोरातली कठोर कारवाई करण्यासाठी तक्रारी अर्ज द्यावा लागला. तसेच सर्वसाधारण नागरिकांना पडलेला प्रश्न की या वाळू माफियांचं होईल का काही, प्रशासनाची यांच्यावर काही पकड आहे का नाही. धन्यवाद.